सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अद्वैत हा सरोजला म्हणतो की आई, मला अगदी कर्तबगार बायको हवी होती, घरात सर्वांना समजून घेणारी, सगळ्या कामात अगदी हुशार. आणि मी नयनाच्या डोळ्यात सुद्धा ते बघितलं होतं. सरोज म्हणते की मी त्या लोकांना समजून घेऊ शकले नाही आणि त्या लोकांनी देखील मोठी चूक केली आणि आपल्याकडूनही चूक घडली. सरोज म्हणते की पण मला एका गोष्टीचा खूप अभिमान वाटतोय की तू आबांचा शब्द ऐकून त्या मुलीशी लग्न केलं. सरोज म्हणते की आज माझी खूप चिडचिड होती आणि आज आबांच्या शब्दाखातर मी त्या मुलीची ओटी भरली. तर आता सरोज म्हणते की चल आपण दोघे बाहेर चक्कर मारून येऊ, मग आपल्याला दोघांनाही बरं वाटेल. तर आता इकडे संगीता अंधार करून आता लाडूचा डबा संगीताने समोर धरलेला असतो आणि त्यातला एक लाडू समोर धरत म्हणते की कले, अगं मी तू लाडू खाल्ल्याशिवाय लाडूला हातही लावू देत नव्हते, पण आज बघितलं ना सगळा लाडूचा डब्बा तसाच आहे. तेवढ्यात दिनकर तिथे लाईट लावतो आणि संगीताकडे बघत म्हणतो की संगे, कलीची खूप आठवण येते ना तुला? तर दिनकर म्हणतो मला सुद्धा कलेची खूप आठवण येते. तेव्हा लाडू समोर धरत म्हणते की कलेची आठवण म्हणून तुम्ही तरी हा लाडू उष्टा करा. तर प्रेमाने आता संगीताने दिलेला तो लाडू दिनकर खातो आणि त्याचा उष्टा लाडू पुन्हा संगीताला खायला देतो आणि दोघांचेही कलेवरचे प्रेम आता समोर आलेले असते. इकडे आता अद्वैतला तहान लागलेली असते. तेव्हा अद्वैत म्हणतो की आता स्वतःच्या घरात पाणी प्यायची सुद्धा आता बंदी झाली आणि लगेच अद्वैत आता रघुला आणि अंजूला हाका मारू लागतो. तर अद्वैत म्हणतो कुठे गेलेत हे सगळे? तर आता अद्वैत कोणीच येत नाही हा विचार करून किचनमध्ये जातो. तर कला ही किचनमध्ये असते. आता पटकन तिथे गरम पाण्याचा ग्लास भरून ठेवलेला असतो आणि अद्वैत ते गरम पाणी पितो आणि लगेच पाठीमागून कला अद्वैतला बघून तिथे येते. तेव्हा पाणी पिऊन झाल्यानंतर अद्वैत म्हणतो की काय बघतेस अशी माझ्याकडे, आणि मी जिथे जातो तिथे तू काय येतेस? कला म्हणते की ते पाणी मी माझ्यासाठी गरम करून ठेवलं होतं. बरं आता असू दे, मी घेईल दुसरं गरम करून. तर अद्वैत म्हणतो त्याची काही गरज नाहीये आणि लगेच मग्यातले पाणी आता गॅसवरती अद्वैत गरम करायला ठेवतो. अद्वैत म्हणतो की मी कुणाचे उपकार ठेवत नाही आणि त्यातली त्यात तुझे तो उपकार अजिबात ठेवणार नाही. तर लगेचच आता अद्वैत ते गरम पाणी करून त्या पाण्याचा पुन्हा ग्लास भरून ठेवून तेथून निघून जातो. इकडे आता संगीता तिच्या घरामध्ये पुरणपोळ्या करत असतात. तेवढ्यात दिनकर तिथे येतो आणि म्हणतो की संगे, अगं काय घाट घातलास तू हा? तर संगीता म्हणते की अहो पुरणपोळ्या करते. तर दिनकर म्हणतो की एवढ्या तू कुठे जातेस? तर संगीता म्हणते की अहो कलेच्या सासरी जाते. काल रात्रीपासून कलेची खूप आठवण येते. कलेची मला खूप आठवण येते आणि कले गेल्यापासून ती आपल्याला दिसली सुद्धा नाही आणि तिचा आवाज सुद्धा आपल्या कानावर आला नाही. तेव्हा मी एकदा जाऊन येते. संगीता म्हणते की आता कलेला वाऱ्यावर सोडून नाही चालणार आणि तीही आपल्याकडे आता आपल्या वाटेकडे डोळे लावून बसलेली असणार. दिनकर म्हणतो की हे काय मला बरं वाटत नाही. अगोदर ती लोक आपल्यावरती खूप चिडलीये. संगीता म्हणते की अहो तुम्हीच म्हणता ना आपली कला ज्या घरात जाईल ना तिथे आनंद भरून वाहील. म्हणते की हे बघा या डब्यात पुरणपोळ्या भरल्यात आणि या डब्यात आता बेसनाचे लाडू. मी आता चांदेकराच्या घरात जाणार आणि कलाला भेटून या पुरणपोळ्या आणि बेसनाचे लाडू देते मी आता. तर आता दिनकरला मोठा धक्का बसलेला असतो. दिनकर म्हणतो की संगे मला खूप काळजी लागून राहिली. तर संगीता म्हणते मला सुद्धा खूप कलाची काळजी वाटते. आपली पोरगी कशी असेल आणि कुठे असेल? संगीता म्हणते की मला आता माझ्या डोळ्यांना तिला बघितल्याशिवाय अजिबात चैन पडणार नाही. तेव्हा तुम्ही जीवाला नका खाऊ, मी लगेच जाऊन येते. इकडे आता राहुल आणि नैना कारमधून जात असतात. तर आता लगेच नैना ही राहुलच्या हातावर हात ठेवू लागते. तेव्हा राहुल म्हणतो की नैना बिहेव युअर सेल्फ आणि आपल्या सभोवताली बघ किती लोक आहेत आणि हे सगळं काही मी आपल्या काळजीपोटी करतोय. तर आता लगेच नैना कारमधून उतरते. तर आता नैना विचार करते की मी आता कुठे जाऊ? आता जर मी घरी गेले तर घरचे काही माझं ऐकूनच घेणार नाही. तर आता असा नैना विचार करते. इकडे आता सरोज आणि अद्वैत त्यांच्या कारमधून बाहेर जातात आणि त्याच वेळेस ऑटो रिक्षातून संगीता ही चांदेकरांच्या घरात आलेली असते. तर आता रोहिणी आणि रजनी घरामध्ये भाजी निवडत असतात. तर तेवढ्यात कला तिथे येते. तर कला आता रजनीला म्हणते की मला काहीतरी काम द्या ना, मी तुम्ही सांगाल ते काम करील. मी असं करते, मेथी निवडून देते तुम्हाला. तर रजनी म्हणते की नाही नको. तेव्हा रोहिणी म्हणते की अगं ती म्हणते तर रजनी दे ना तिला काहीतरी काम. रजनी म्हणते की तसं नाही, पण आपल्याकडे नवीन सुनेला कुठे काम करायला लावतात. इकडे आता रजनी म्हणते की एकदा का पूजा झाली ना मग तू सगळं काम कर, तेव्हापर्यंत तू आता आराम कर. आणि तेवढ्यातच आता संगीता चांदेकरांच्या दरवाजात आलेली असते.
तेव्हा लगेच रोहिणी म्हणते की अगं कला जरा पॉझिटिव्हली घे, हे सगळे तुला नवी नवरी मानतात. तर आता कला ठीक आहे असे म्हणत तेथून जाऊ लागताच पाठीमागून कले असा आवाज देत आता संगीता तिथे आलेली असते. तेव्हा संगीताला बघताच कलाला खूप आनंद होतो आणि आई असे शब्द उच्चारताच कला ही संगीताकडे धाव घेते. पण त्या क्षणी आता कलाला सरोजचे बोलणे आठवलेले असते. सरोजने सांगितलेले असते की आजपासून तू तुझ्या घरच्यांचे संबंध तोडायचे. ते सर्व आता कलाच्या डोळ्यासमोर येते आणि जागीच कला ही थबकते. कलाने सरोजला लग्नामध्ये सांगितलेले असते की मला तुझी अट मान्य आहे. तर आता इकडे संगीता विचार करते की माझ्या कलीला काय झालं, ती अशी का थांबली. तर आता इकडे दिनकर घरामध्ये सुईमध्ये दोरा ओवत असतो. तेवढ्यात काजल तिथे येते आणि म्हणते की काय करताय बाबा, तुमच्या हाताला सुई टोचेल. तर दिनकर म्हणतो बरं झालं वेळेला आली, मला एवढी सुई आणि दोरा ओवून दे. काजल म्हणते सुईत दोरा ओवण्याच्या नादात तुमच्या डोळ्यात किती पाणी आलंय ते बघा बाबा. तर दिनकर म्हणतो की कला समोर होती ना तेव्हा हे असं कधीच नाही झालं. दिनकर म्हणतो की कला जोपर्यंत इथे होती तेव्हा हे सर्व कामे कलाने केली आणि तिने कधीही काही कमी पडू दिलं नाही. पण आता कला इथे नाही तेव्हा उणीव तिची नक्कीच इथे भासते. तेव्हा आता कला इथे नाही तर हे सगळे कामं आता करावं तर लागेलच ना, असे दिनकर आता काजलला बोलतो. तर आता काजल म्हणते की बाबा तुम्ही काही काळजी करू नका, हे सगळी कामे आता मी माझ्या स्टाईलने करते, नाहीतर आपली गँगसुद्धा बोलावते. तर दिनकर म्हणतो की काजल तू फक्त तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दिलं ना तरी चालेल. तर आता दिनकर म्हणतो की संगीतासुद्धा कलेला भेटण्यासाठी गेली. ते ऐकून काजलला मोठा धक्का बसतो आणि काजल म्हणते काय बाबा तुम्ही मला फोन करायचा ना अगोदर. दिनकर म्हणतो मी तिला खूप अडवण्याचा प्रयत्न केला पण तिनं माझं काही ऐकलंच नाही. तर दिनकर म्हणतो की मी तिला अडवण्याचा खूप प्रयत्न केला पण तिने माझं काही ऐकलं नाही. पण जाऊ दे तिला, आपण तिला किती जरी अडवण्याचा प्रयत्न केला ना तरी ती थोडीच ऐकणार होती का. तेव्हा काजल विचार करते की आता आई जर तिकडे गेली ना तर पुन्हा तमाशा होणार. तर आता संगीता आणि कला एकमेकांकडे बघत असतात. तर पाठीमागून आबा तिथे येतात आणि संगीताला बघतात. तेवढ्यात आता संगीताच्या बॅगमधून मोबाईल वाजवू लागतो. तर आबा म्हणतात की अहो कलाची आई तुम्ही बाहेर का उभ्या अशा, आतमध्ये या. तर लगेचच काजलचा फोन आलेला असतो. तर संगीता तो फोन कट करते आणि लगेच पुढे येते. तेव्हा कला ही आबाकडे बघते. तेव्हा लगेच आबा हा कलाला खुणवतो आणि पळतच कला जाऊन संगीताला मिठी मारते. तर हसतच संगीता म्हणते की कले कशी आहेस, मला तुला बघायचं होतं म्हणून आले. तर कला म्हणते की आई मी ठीक आहे, तू कशी आहेस. तर संगीता म्हणते मी ठीक आहे आणि लगेचच संगीता काळजाचा टिक्का कलाला लावत म्हणते की माझी कला खरंच खूप सुंदर आहे आणि माझी कला जिथे जाईल ना तिथे फक्त आनंदच राहणार आहे. तर आता डोळे पुसत कला म्हणते की आई मला सांग घरी सर्व खुशाल आहे ना. तर आबा म्हणतात की कलाची आई तुम्ही बाहेर का आतमध्ये या ना. तर संगीता म्हणते की आबा मी तुमच्यासाठी पुरणपोळ्या आणि बेसनाचे लाडू आणले तेव्हा तुम्ही सर्वांनी खाऊन घ्या. तर लगेच रजनी अंजूला ते सर्व घेण्यासाठी बोलते. तर आता संगीताला बघून रोहिणी विचार करते की आता एंटरटेनमेंट तर स्वतःच्या पायाने चालत आली आणि आता खूप मज्जा येणार आहे. मी तर याच दिवसाची वाट बघत होते. आणि लगेच रोहिणी पुढे येत संगीताला म्हणते की ठीक आहे ना, तुम्ही कशा आहेत, घरी सर्व खुशाल आहे ना. तर संगीता म्हणते हो. ते सर्व बघून आता संगीता विचार करते की इथे तर माझी कला खूप सुखात आहे आणि सर्व काही व्यवस्थित आहे. तर पुन्हा आता रोहिणी म्हणते की मिसेस खरे तुम्ही खुशाल आहेत ना. तर संगीता भानावर येत म्हणते की हो हो मी बरी आहे. तर आता रोहिणी कलाला म्हणते की कला तू आईला इथेच उभी ठेवणार आहेस का. रोहिणी म्हणते की त्या आपल्या घरी पहिल्यांदा आल्यात तेव्हा कला त्यांना घर दाखव. तर कला म्हणते हो दाखवते. त्यानंतर आता कला संगीताला घेऊन तिची रूम दाखवायला जाते. तेव्हा संगीता ही ती रूम बघत असते आणि त्यामध्ये आता आरशासमोर येताच संगीताला कलाचा हार दिसतो आणि आता तो हार घालून बघावा अशी इच्छा होऊन आता संगीता तो हार तिच्या गळ्यात घालते. आणि तेवढ्यात सरोज आणि अद्वैत घरी आलेले असतात. तेव्हा रूममध्ये येताच संगीताने तो हार तिच्या गळ्यामध्ये घातलेला बघताच अद्वैत म्हणतो की हा हार तुमच्या गळ्यात कसा, आणि ऐनबाईंनी आपला सन्मान राखायचा असतो, जावयाच्या घरी येऊन अशी चोरी करायची नसते, असे आता अद्वैत हा आता संगीताला बोलतो. तेव्हा आता कलाला मोठा धक्का बसतो. तर ते बघताच सरोज म्हणते की ताबडतोब अद्वैत पोलिसांना फोन लाव आणि आता ताबडतोब या बाईला अरेस्ट कर. ते ऐकून आता सर्वांच्या पायाखालची जमीन सरकते. तेवढ्यात आबा सुद्धा तिथे आलेले असतात आणि रागाने आता आबा अद्वैत आणि सरोजकडे बघतात. तर आता आबा हे संगीताला कसे वाचवणार आणि आता
कला ही कोणते पाऊल उचलणार हे बघण्यासाठी आणि लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब